रायगड जिल्हा अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेचा थरार 7 फेब्रुवारीपासून 192 पुरुष आणि 32 महिला संघांसह मोठ्या जल्लोषात स्पर्धेचे आयोजन। रायगड जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचा थरार वाशी वढाव भागातील छत्रपती संभाजी महाराज मैदानावर 7 ते 9 फेब्रुवारी या कालावधीत रंगणार आहे। जयभवानी वाशी, वरसुआई वाशी आणि वैकुंठदादा पाटील मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने होणाऱ्या या स्पर्धेत 192 पुरुष संघ आणि 32 महिला संघांचा समावेश असून 50 पंचांच्या देखरेखीखाली सामने खेळवले जाणार आहेत। या स्पर्धेसाठी एकूण 6 क्रीडांगणांची उभारणी करण्यात आली असून 5000 ते 10000 प्रेक्षक क्षमता ध्यानात घेऊन प्रेक्षक गॅलरीची व्यवस्था करण्यात आली आहे। व्हीआयपी पाहुण्यांसाठी विशेष 3 गेट्सची व्यवस्था तसेच वाहनांसाठी भव्य पार्किंग सुविधा उपलब्ध असेल। या स्पर्धेच्या आयोजनासाठी जयंतभाई पाटील आणि चित्राताई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात आले असून पत्रकार परिषदेत आस्वाद पाटील यांनी सविस्तर माहिती दिली। 7, 8, 9 या 3 दिवसामध्ये जिल्हा निवड चाचणीच्या स्पर्धा होत आहेत। वैकुंठ पाटील मित्रमंडळ आणि वाशीचे 2 संघ आणि इथले सर्व ग्रामस्थ यांच्या सहकार्याने ही स्पर्धा होत आहे। सर्वप्रथम त्यांना मी सर्वांना धन्यवाद देईन असोसिएशनतर्फे की त्यांनी एक चांगला कार्यक्रम घेतला आहे आणि उत्कृष्ट अशी तयारी त्यांनी केलेली आहे आणि चांगल्या पद्धतीने त्यांनी हा कार्यक्रम घेण्याचं ठरवलं आहे। 5000 ते 10000 लोकांची बैठक व्यवस्था आणि भव्य असं पार्किंग आणि मोठं ग्राउंड त्यांनी संयोजकांनी केल्याबद्दल त्यांना आपण धन्यवाद देतो आणि चांगली तयारी केली। या स्पर्धेच्या निमित्ताने आम्ही 2 फिरते चषक वाढवत आहोत। स्वर्गीय छत्रपती विजय म्हात्रे यांच्या नावाने पुरुषांसाठी आणि आमचे खजिनदार प्रमोद ठाकूर यांच्या नावाने महिलांसाठी असे 2 आम्ही फिरते चषक आता यावेळेला वाढवलेले आहेत, जेणेकरून खेळाडूंना जास्त प्रोत्साहन मिळावं आणि त्यांचं नाव हे कायमस्वरूपी या कबड्डी क्षेत्रामध्ये राहावं ही या निमित्ताने अध्यक्ष जयंतभाई त्याच्यानंतर सेक्रेटरी चित्राताई यांनी हे प्रयोजन केलं आणि त्याची सुरुवात यापासून आपण करतो। रायगड जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटन व समारोप सोहळ्यास राज्यसभा खासदार धैर्यशील पाटील, लोकसभा खासदार सुनील तटकरे, मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार रविशेठ पाटील, मंत्री आदिती तटकरे, मंत्री भरत गोगावले, आमदार प्रशांतदादा ठाकूर, आमदार महेंद्र दळवी, माजी आमदार जयंतभाई पाटील, चित्राताई पाटील तसेच अन्य अनेक मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे वैकुंठ पाटील यांनी सांगितले। संभाजी महाराजांचं नाव या मैदानाला आहे। या ठिकाणी आपण पाहिलं तर वाशी, वडखळ, गडप, कारावी या दोन्ही जिल्हा परिषदेच्या मतदारसंघामध्ये कबड्डी ही खूप लोकप्रिय आहे। क्रिकेटच्या स्पर्धा आपण पाहतोय की होतच राहतात, परंतु कबड्डीची मोठी स्पर्धा घ्यायला हवी, कारण कबड्डी हा लाल मातीचा खेळ आहे आणि या लाल मातीच्या खेळामध्ये माझ्या भागातील, माझ्या विभागातील, माझ्या तालुक्यातील, माझ्या जिल्ह्यातील खेळाडूला संधी मिळायला पाहिजे। राज्यस्तरावरती त्यांनी चांगली कामगिरी पार पाडायला पाहिजे, म्हणून आज या ठिकाणी आम्ही या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे। कबड्डी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद नक्कीच मिळेल, कारण क्रिकेटच्या स्पर्धा आणि कबड्डीच्या स्पर्धा याच्यामध्ये थोडं प्रेक्षकांच्या बाबतीत बोलायचं झालं तर प्रेक्षकांचा प्रतिसाद लाईव्ह त्या ठिकाणी स्पर्धा असते, तेव्हा प्रेक्षकांचा प्रतिसाद खूप चांगल्या रीतीने असतो आणि त्या प्रकारे आमची तयारी झालेली आहे। यावेळी आयोजित पत्रकार परिषदेस भाजप सरचिटणीस मिलिंद पाटील, आयोजक वैकुंठ पाटील, शरद कदम, परशुराम म्हात्रे, जगदीश पाटील, सूर्यकांत ठाकूर आणि अन्य सदस्य उपस्थित होते। स्पर्धेतील विजेत्या आणि उपविजेत्या संघांना यापूर्वी फिरता चषक देण्यात येत होता, मात्र यंदा आणखी एका चषकाची भर करण्यात आली आहे। विजेत्या संघांना सन्मानित करताना भव्य पारितोषिकांचे वितरण केले जाईल। स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी संपूर्ण नियोजन पूर्ण झाले असून या स्पर्धेच्या माध्यमातून जिल्ह्यातील कबड्डी खेळाडूंना मोठ्या व्यासपीठावर चमकण्याची संधी मिळणार आहे। या 3 दिवसीय स्पर्धेला स्थानिक तसेच राज्यभरातून प्रेक्षकांची मोठी गर्दी होण्याची अपेक्षा आहे।